गुड मॉर्निंग मित्र हो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मी आहे शिलाँगमध्ये आणि शिलाँगला आज आपण करत आहोत टाटा बाय बाय. सो आपली आता सगळी तयारी झालेली आहे. पॅक्स आहेत. आता फक्त बाईकवरती बॅग लोड करायची आहे आणि सगळेजण गुडूप झालेत. खरं तर आज आम्ही जाणार होतो 7 वाजता आणि आता वाजलेत 8. एनिवेज आपण आता पाऊस काय सिच्युएशन आहे बघूयात. बाहेर 100% येणार असं वाटतंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाईकवरती लोड करताना सामान त्याला पॅक पण केलं पाहिजे, रॅप केलं पाहिजे, सो दॅट भिजणार नाही. एक मजेशीर गोष्ट सांगू का? या इथे आमच्या रूममध्ये ह्या 2 कॉटवरती ते 2 बाहेरचे फॉरेनर आले होते. एक बांगलादेशचा होता, एक मेक्सिकोचा होता. झोपले होते बिचारे, उठून गेले रात्रीचे. का माहिती काय? मी करत होतो आणि त्यांना झोप लागत नव्हती. मी याला विचारलं, बाय द वे मैं भी तो ये कराटे लेता तो तुझे कुछ प्रॉब्लम नहीं हुआ? फिर कल भी तो हम साथ में थे. नहीं तो मेरे को ना, अगर मैं अकेले में होता हूँ तो मेरे को थोड़ा डर लगता है. तो कोई खर्राटे ले रहा है तो उससे थोड़ी सेफ्टी बनी रहती है कि हाँ कोई है. क्या बात है, क्या बात है. सो मित्र हो, अशी 2 प्रकारची लोक असतात समाजामध्ये, नाही का? म्हणजे प्रॉब्लेम असेल तरी तो प्रॉब्लेम लोकांच्यासाठी प्रॉब्लेम नसतो. आपली बाईक रिपेअरिंगला टाकलेली आहे आणि आता आपण आलो आहोत एका ठिकाणी ब्रेकफास्ट करायला. आणि ब्रेकफास्ट करण्यासाठी हॉटेलमध्ये आलो आहे की स्कूलमध्ये आलो आहे हेच समजत नाही. कारण की आम्ही बेंचवरती जेवतोय. हे बघा, भाई को फायनली व्हेज मिल गया. नाहीतर हा भाई विदाउट भाजी फक्त भात खाणार होता, पांढरा राईस. तर हा आमचा ब्रेकफास्ट, भात, भाजी आणि चिकनचा पीस. अच्छा यार, व्हेरी नाईस. एक गुड न्यूज आहे. अरे नाईस, आली पण पराठा आणि चिकन. फायनली मला पराठा आले. सो एवढे दिवस मी नुसता राईस खातोय. फायनली मला पराठा मिळालेला. सोडेल कसा? काय काय गोष्टी आम्ही एक्सपिरियन्स करतोय. अरे बाप रे. आता हे इतकं छोटंसं हॉटेल होतं की तिथे जास्त लोक बसावी म्हणून त्यांनी स्कूल टाईपमध्ये सगळी अरेंजमेंट करून ठेवली होती. बट टेस्ट वॉज गुड. टेस्ट छान होती. आता हायजीनचा विचार जर केला तर आपल्याला काय खूप लांब चालत जावं लागेल, कारण की बाईक आपण रिपेअरिंगला टाकली त्याच्यामुळे आपल्याला हा पर्यायच होता. बट ठीक आहे, अशा पण गोष्टी आपल्याला ट्राय केल्या पाहिजेत. तो आपली बाईक यायची रेडी होते. अरे डिस्प्ले चालू हो गया. क्या बात. हाँ, यही थोड़ा सा प्रॉब्लम है, बाकी कुछ नहीं. अरे बार डिस्प्ले बंद होता है, ऑन होता है, इस वजह से शायद डिस्प्ले जाता भी रहेगा. काय गाडी आपल्याला इथेच दुरुस्त करणं गरजेचं होतं. पुढे गेल्यानंतर आपल्याला कुठेही, कारण की जंगल एरिया असेल, खूप रॅन्डम एरिया आहे पुढे, तर तिकडे रिस्क नाही घेऊ शकत. इकडे उशीर झाला तरी चालतोय. कॅनोपीवाल्यांनी ही जी काय आपल्याला सर्व्हिस दिलेली आहे ती खरंच ऑन पॉईंट होती. रात्री मला प्रॉब्लेम झाला, मी यांना सांगितलं, त्यांनी लगेच यांना कॉल केला. हे जे ते इथले मेकॅनिक्स आहेत, त्यांनी लगेच गाडी आपली अर्ध्या तासात रेडी करून दिलेली आहे. सो थँक्स टू कॅनोपी, बिग शाउट आउट, कारण की आपला टाईम वाचवलेला आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही आता पॉन्चो वगैरे घातलेले आहेत. फक्त आता प्रॉब्लेम असा आहे की मॅप आपल्याला बघता येईल की नाही, कारण की त्याच्यावरती पाणी पडतं मोबाईलवरती. वेलकम टू मेघालया. हे आहे मेघालयाचं खरं रूप. मगाशी आम्ही शिलाँग पासून वरती जस्ट आलो आणि इतका भयंकर पाऊस लागला की आम्ही सगळे भिजलो. म्हणजे आता पोंचो वगैरे काढावे लागले. पोंचो मधून सुद्धा आम्ही गाडी चालवली. तुम्ही पाहिला असेल पाऊस किती जोरात होता. आणि जस्ट पुढे 5 किलोमीटर आलोय. ते स्मिथ गाव जे ते आम्ही क्रॉस करून पुढे आलोय. तर इतकं कोरडं वातावरण आहे आणि इतकं सिनिक आहे
खूप भारी वाटतं आता बाईक राईड करायला. आता म्हणून आम्ही इथे फोटो काढण्यासाठी थांबलेलो आहोत. वेदर तसंही म्हणजे ढगाळ वातावरण आहे. आपण जिकडे जातोय त्या ठिकाणाचं नाव लाईटलूम कॅनॉन हे नाव आहे त्या ठिकाणाचं, जे की ऑफबीट लोकेशन आहे, जे तुम्हाला मी दाखवणार आहे. लेट्स गो. तशी आहे बटाट्याची शेती. बटाट्यासोबतच अजून भरपूर प्रकारच्या पालेभाज्या वगैरे पण लोक करत असतील. पण या इकडची शेती बघताय का, डोंगर उतारावरती केली जाते. तुम्हाला कुठेच फ्लॅट सरफेस असा मिळणार नाही. बट काय वेदर आहे, आहा. आता बघा, मगाशी ऊन होतं, एकदम काळोख झालेला आहे. म्हणजे तिकडे काळवंडलेले ढग आणि वाजतायत. मेन म्हणजे विजांचा कडकडाट होतो तिकडे. फक्त आता आपल्याला लवकर तिथं पोहोचलं पाहिजे जिथं आपल्याला जायचंय. आणि जाताना ना 1-2 गोष्टी नोटीस करतोय. मगाशी मला तो व्हाईट खडक म्हणजे चून खडक दिसला, त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर एकदम लाल लाल खडक दिसला. याकडे लाल माती जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळू शकते. फायनली मित्र, आपण पोहोचलो आहोत लाईटलूम कॅन्यनला. हे आहे आपलं पहिलं डेस्टिनेशन आजच्या दिवसातलं. आपल्याला जायचं आहे चेरापुंजीला, जी की आहे तिकडे समोरची रिज लाईन दिसते ना डोंगरांची, तिकडे आपल्याला जायचंय. तिकडे जायचं किंवा इकडे जायचं आता हे आपल्याला माहित नाहीये. बट येस, फर्स्ट डेस्टिनेशन इतकं सुंदर असेल असं वाटलं नव्हतं. कारण की तिकडून लिटरली असं दिसतंय आम्हाला की खालून असे ढग येत आहेत, ते थटतात आणि वरती निघतायत. सेम आपल्या सह्याद्रीसारखं आहे. गाडी पार्किंग लावलेली आहे. पार्किंगची जी फीज आहेत ते आहेत 40 रुपये. आपल्या 2 व्हीलरची 40 रुपये, तर ह्या मोठ्या गाड्यांची किती असतील? चला. शिट, पावसाने काय धुमाकूळ घातलाय 5 मिनिटामध्ये. असला जोरात आलाय. मेघालयची हीच खासियत आहे. अचानक सपाटून पाऊस पडेल, तोही गारांचा, आणि अचानक कडक ऊन सुद्धा. त्यामुळे थोड्याच वेळात इथलं वातावरण बदललं आणि आम्ही लाईटलमचा ग्रँड नजारा अनुभवला. तितक्यात तिथे खाली आम्हाला दरीत एक मस्त इंद्रधनुष्य दिसले. खरंच इथे आल्याचं सार्थक झालं. या लाईटलमला तिथल्या खासी भाषेत टेकड्यांचा शेवट असं म्हणतात. या डोंगरांच्या कडेवर उभे राहिल्यास आपल्याला खालच्या दरीचा एक विस्तीर्ण प्रदेश दिसतो, जो मेघालयच्या इतर कोणत्याही ठिकाणांपासून खूप वेगळा आहे. मेघालयच्या इतर फेमस ठिकाणांपेक्षा हे ठिकाण शिलाँग पासून खूपच जवळ आहे. त्यामुळे शिलाँग सोबतच या ठिकाणाला सुद्धा पर्यटक भेट देतात. हेलो बच्चे, देख कैसा है, मस्त संभल रहा है तुम्हें. ये देख कसलं भारी आहे ना ते. क्या नाम है आपका? नाम नेम, योर नेम? हाँ, यवन्ना या यवंता. सॉरी मुझे समझ नहीं रहा है. क्या है तुम्हारा नाम? क्या है? नो, ओ इंग्लिश. ओ नाइस. व्हाट इज योर नेम? सुबिका. नाइस. बहुत बड़ा आवाज है आपका. ये बच्चे बहुत ही अच्छा है. हे काहीतरी आहे आपल्याकडे बोलो जुबान केसरी लावाची जी काही लोक तोंडात खात बसतात ना, तसं हे खात बसतात ही लोक. हे बघा आजींच्याकडे बघितलं. आजींना मला असं वाटलं की आजींची ही मिसरी की काय, लाल लाल मिसरी आजींची. ये मिलता है हमें या ये आपके लिए? ओके, काय समजलं नाही. ओके. ये और ये भी होता है. पान. यही तो पान. करेक्ट. पान खाती है. पान खाती है. नाइस. वही तो, इससे लाल कैसे हो रहा है? त्या आजींबरोबर मी गप्पा मारत असताना मला ते काय बोलतायत काही घंटा कळाला नाही मला. त्यांची जी इकडची जी खासी भाषा आहे ते त्याच्यामध्येच बोलतायत. त्यांना कदाचित त्यांच्या पिढीमध्ये हिंदी आणि इंग्लिश कधी बोललं गेलं नसावं. आताची जी नवीन पिढी आहे ती हिंदी बोलते थोडी आणि इंग्लिश पण बोलते. कारण की आता पूर्ण जे स्टेट आहे त्यांची स्टेटची लँग्वेजच इंग्लिश आहे असं म्हणतात.
म्हणजे शिकवलं जाते आणि मोस्टली इकडे जे लोक आहेत ते ख्रिस्ती धर्माची लोक आहेत, त्याच्यामुळे तिकडे तर ऑफकोर्स इंग्लिश मस्ट. मित्र, आपण आता मेन पॉईंटच्या इकडे चाललेलो आहोत आणि तिकडे जात असताना मला एक विशेष गोष्ट दिसली, ती म्हणजे या इथे इथल्या लोकल लोकांच्या दुकानांच्यासाठी मेघालय सरकारने हे शेड्स उभे करून दिलेत, ही दुकानं ओपन करून दिलेली आहेत. क्या बात आहे यार. म्हणजे ज्याला वाटतोय की बिझनेस करायचा आहे, इथे येऊन त्यांचं ते सामान ठेवा, विका आणि पैसे कमवा. नेक्स्ट लेवल टुरिझम आहे. महाराष्ट्रात कधी होणार आहे असं? पार्किंगचे 80 रुपये आपण दिलेत आणि या इथे 40 रुपये तिकीट होतं आमच्या दोघांचं. मला या सगळ्या गोष्टींना प्रॉब्लेम नाहीये, उलट हे असलं पाहिजे, पण त्याचं मेंटेनन्स सुद्धा असं झालं पाहिजे, इतकं चांगलं मॅनेजमेंट त्याचं झालं पाहिजे, तर तिथे टुरिझम चांगलं डेव्हलप होतं, जसं इथे केलं गेलं. सो सरकार, महाराष्ट्र सरकार घ्या मनावरती आता. आणि फायनली आपलं लाईटलूम एक्सप्लोर करून झालेलं आहे, तेही खूप डिटेलमध्ये म्हणजे खूप वेळ आम्ही या इथे घालवला आहे. इच अँड एव्हरी स्पॉट्स आपण कव्हर केलेला आहे, जो तुम्हाला आवडला असणार आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं नाही, ते म्हणजे की हे जे ठिकाण आहे ते फेमस कशामुळे आहे, तर या इथे झालं होतं एका मूवीचं शूट, ते म्हणजे रॉक ऑन. तर त्याच्यामुळे हे गाव पूर्णपणे फेमस आहे. सोबतच जुबिन नौटियाल जो आहे त्याचा कुठल्या तरी एका सॉंगचा अल्बम या इकडे शूट झालेला आहे. आणि इकडची जिओग्राफी, इकडची जी काय व्हॅली आहे किंवा डोंगर आहेत, नद्या आहेत आणि इकडची गावं डोंगरावरती वसलेली आहेत, म्हणजे डोंगराच्या मध्यभागी पण वसलेली आहेत, जे की खूप युनिक वाटतं आहे. सो पावसाला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा. आपण आता जाऊयात थेट गाडीकडे आणि आपण निघालेलो आहोत चेरापुंजीकडे. शपथ, हे बघा काय झालंय. मगाचा जो काय वादळाचा पाऊस आला होता त्याच्यामध्ये हे आपलं काय झाकण काय राहिलं नाही बॅगेला. कदाचित यायचं ते लावलं होतं, वरती हे उडालं, सगळी भिजली बॅग माझी. आता आत काय झालंय हे मला बघितलंच पाहिजे, नाहीतर वाट लागली माझी. कारण की आतमध्ये माझ्या काही कॅमेराच्या बॅग पण आहेत किंवा कपड्याची बॅग. ओ हो हो हो, नाही एवढं काही नाही झालेलं आहे, थोडंसं सुक म्हणजे ओलसर वाटतंय, पण पूर्णपणे असं काही भिजलेलं नाहीये, थँक गॉड. बघूयात आपण आता घरी गेल्यानंतरच आपल्याला कळेल की कितपत भिजलेलं आहे आणि कितपत वाट लागलेली आहे. सो फायनली आपण आता निघालेलो आहोत चेरापुंजीला. पाऊस बऱ्यापैकी थांबलेला आहे, सनसेटचा नजारा आपल्याला बघायला मिळणार आहे. वाजले 4:40. लेट्स गो. फायनली मित्रो, आपल्याला चेरापुंजीमध्ये आल्या आल्या एक होमस्टे मिळालेला आहे. तो कसा आहे तो मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, तो हा आहे तो होमस्टे, ज्याच्यामध्ये 2 बेड्स आहेत, जिथे आता तो आणि मी राहणार आहे. असाच आम्ही होमस्टे बघत होतो आणि पहिल्यांदाच एन्क्वायरी केली आणि हा होमस्टे आम्ही फिक्स केलाय. कारण की त्याची कॉस्ट आहे 1,500 रुपये एका दिवसाची. आता हे 1,500 रुपये त्यांनी सुरुवातीला सांगितलं. मी त्याच्यानंतर त्यांना सांगितले की मी 2, 3, 4 दिवस पण राहू शकतो, मला थोडंसं तुम्ही डिस्काउंट करा. तर मग त्यांनी 1,200 रुपये आमच्या ह्या रूमची कॉस्ट केली. सो दॅट आमच्या दोघांच्या मध्ये 600 जस्ट लाईक अ हॉस्टेलमध्ये सुद्धा 500, 400, 700 अशीच पर बेडची कॉस्ट असते. त्याच्यामुळे चेरापुंजीमध्ये आल्या आपल्याला इतका छान
आणि स्वस्तातला होमस्टे मिळालेला आहे. सो तुम्ही सुद्धा जेव्हा असं ट्रॅव्हल करता तेव्हा ऑनलाईन बुकिंग करूनच तुम्ही यायला पाहिजे असं पण काही गरजेचं नाहीये. या इथे येऊन तुम्ही 4-5 होमस्टेना विचारा, त्यांना बोला आमचा पर्पज हा आहे वॉट इट इज, आणि आम्हाला थोडासा डिस्काउंट द्या. आम्ही दोघं, आणि मोस्टली जर तुम्ही दोघं-तिघं ट्रॅव्हल करत असाल, दोघं मोस्टली जर ट्रॅव्हल करत असाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट राहणार, कारण की तुमचं बजेट स्प्लिट होऊ शकतं. सो दॅट तुम्हाला रेट जो हाय जो असतो, लेट्स 1500 जरी असला तरी तो दोघांमध्ये डिवाइड होऊ शकतो, तर तुम्ही जास्त दिवस ट्रॅव्हल करू शकता. सो हे एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला लॉंगर पिरियडसाठी ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर. मस्तपैकी आता आंघोळ करून आपण फ्रेश झालेलो आहोत. पण तुम्ही म्हणाल की साला आंघोळ झाली असली तरी तो टक्कूचं का लावलंय? आम्हाला जायचं आहे बाहेर चेरापुंजीमध्ये, आम्हाला माहीत नाही इकडचे रूल्स काय आहेत, आणि जायचे मार्केटमध्ये जेवायला. बट हेल्मेट, रूल्स आर रूल्स. इकडे खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत असं ऐकलंय, त्याच्यामुळे आम्ही रिस्क घेणार नाही आहोत, म्हणून आम्ही पुन्हा हे घाललं. त्याच्यामुळे तुम्ही बघाल दिवसभर माझ्या केसांची लागलेली असते वाट. लिटरली केसांची अवस्था अशी झाली की भांडी घासा जो काथे असतो की नाही त्याच्यासारखी अवस्था झालेली आहे. बडी दुविधा थी, लगा था रोटी आएगी. चलो चावल पे कॉन्सन्ट्रेट करते. सो हीच खरी अवस्था आमची झालेली आहे. रोटी स्पेशली मागावी लागते, जर असेल तर मिळाली तर इतका आनंद होतोय. सकाळी तुम्ही पाहिलंय इकडे चिकन एका वाटीमध्ये येते, त्याच्या चिकनमध्ये सुद्धा टोमॅटो आहे, बटाटा आहे. बटाटा तर सगळ्याच भाज्यांमध्ये, कारण की इकडे बटाटा जास्त पिकतो. चला ट्राय करूयात चेरापुंजी मधलं आपलं पहिलं डिनर. व्हेरी नाईस. अच्छा आहे, खरंच चांगलं आहे. आज 2 वाट्या अजून मागवणार, रस्सा आणि भात. सो मित्र, आपलं आता जेवण झालेलं आहे आणि जेवण होतं 1 नंबर, आवडलेलं आहे. इथे आल्याच मस्त जेवण मिळालं, त्याच्यामुळे आता छान झोप येईल. सो आजचा हा व्हिडिओ मला असं वाटतं की आपण इथे संपवा, कारण की आजच्या व्हिडिओचं सगळं कामकाज झालेलं आहे आणि आता घरी जाऊन मला थोडंसं एडिटिंग करायचं, ते काय तुम्हाला दाखवायची काय गरज नाहीये. बट आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कॉमेंट करून. आणि जर ही सिरीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. खूप दिवसानंतर हा डायलॉग मारलेला आहे, बट येस आता काळाची गरज आहे, त्याच्यामुळे आपण आता निघूयात. वेळ झालेली आहे पावसाची. गुड नाईट.